संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजेच देवगड कृषी महोत्सव 2025। देवगड ग्रामविकास मंडळ, साईबाबा इव्हेंट आणि कृषी विभाग आयोजित खंडोबा महाराज यात्रेनिमित्तानं तालुक्यातील सर्वात मोठा देवगड कृषी महोत्सव 11 ते 14 फेब्रुवारी 2025। कृषी प्रदर्शन, कृषी परिसंवाद, लोककला, धान्य महोत्सव, देवगड कृषी भूषण पुरस्कार आणि कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार, महिला बचत गटाचा जागर। या कृषी महोत्सवात विविध आकर्षणे, अत्याधुनिक शेतीसाठी नवीन तंत्र प्रणाली। तेव्हा नक्की देवगड कृषी महोत्सवाला भेट द्या। 11 ते 14 फेब्रुवारी 2025। ठिकाण खंडोबा मंदिर, देवगड, हिवरगाव पावसा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शिर्डीत जेरबंद केलाय। तर त्यांच्याकडून 3 गावठी कट्ट्यांसह 2,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या 3ही आरोपींवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। या घटनेमुळे शिर्डीत खळबळ उडाली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचं पथक अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गणेश आप्पासाहेब शेजवळ, राहणार भीमनगर, शिर्डी याच्याकडे अग्निशस्त्र असून त्यानं दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला असून गोळीबार केल्याचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये असल्याची माहिती मिळाली। पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तुषार धाकराव, गणेश भिंगारदे, बाळासाहेब नागरगोजे, रोहित येमुल, प्रमोद जाधव, रमीज राजा अत्तार, फुरखान शेख, प्रशांत राठोड, सारिका दरेकर आणि अरुण मोरे यांचं पथक तयार करून ते शिर्डीला रवाना केलं। हे पथक संशयित इस्माचा शोध घेत असताना RBL चौकाजवळ शिर्डी या ठिकाणी गणेश आप्पासाहेब शेजवळ हा मिळून आला। त्याच्याकडे अग्निशस्त्राप्रकरणी विचारपूस केली असता त्यानं मोबाईलमध्ये अग्निशस्त्राचा व्हिडिओ दाखवला। सदरचं अग्निशस्त्र त्याचा चुलत भाऊ अजय रत्नाकर शेजवळ याच्याकडे ठेवलं असल्याची माहिती त्यानं दिली। तर पथकानं पंचांसमक्ष अजय रत्नाकर शेजवळ याच्या घरातून 1,50,000 रुपये किमतीचे 3 गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं आणि 3 रिकाम्या काडतुसांच्या पुंगळ्या जप्त केल्यात। आरोपी गणेश आप्पासाहेब शेजवळ आणि अजय रत्नाकर शेजवळ यांच्या कब्जातून 1,20,000 रुपये किमतीचे 2 मोबाईलही जप्त केले गेलेत। शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडाच्या संबंधाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तेथील गुन्हेगारांविषयी माहिती करून कारवाई करण्यासंबंधी सूचना दिलेल्या होत्या। माहिती काढत असताना शिर्डी येथील गणेश शेजवळ याचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ प्राप्त झालेला होता। त्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि टीमने त्याला ताब्यात घेतलं होतं। त्याने त्याच्याकडील शस्त्र हे अजय शेजवळ, राहणार शिर्डी याच्याकडे ठेवल्याबाबत माहिती दिली। त्याप्रमाणे त्यांच्याकडनं 2-3 गावठी कट्टे, 3 रिकाम्या पुंगळ्या आणि 3 जिवंत काडतुसं असा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे। तर आरोपी गणेश आप्पासाहेब शेजवळ याच्याकडे मिळून आलेले गावठी पिस्तूल आणि काडतुसा प्रकरणी विचारपूस केली असता त्यानं भाऊसाहेब साहेबराव जगताप, राहणार शिर्डी, राकेश पगारे, रोशन सोमनाथ कोते यांच्याकडून प्रत्येकी 1 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे खरेदी करून त्यापैकी 3 काडतुसं हवेत फायर केले असल्याचं सांगितलं। पिस्तूल विक्री करणाऱ्या इस्मांचा शोध घेतला असता त्यातील रोशन सोमनाथ कोते, राहणार शिर्डी हा मिळून आला असून उर्वरित फरार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत शोध सुरू आहे। या आरोपींविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। अविनाश लिहिणार, सी न्यूज मराठी, शिर्डी। परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास। म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते। राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा।